सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा शिवकथा ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या शिवकथेमध्ये आपण शतरुद्र संहिता नावाचा खंड आपण पाहत आहोत। आणि या शतरुद्र संहितेमध्ये पाठीमागल्या भागामध्ये आपण भगवान शंकरांनी घेतलेल्या अनेक अवतारांचं कथा श्रवण केली। पाठीमागे द्विजेश्वर अवतार कथा आपण ऐकली आणि कालच्या कथेची पूर्णता केली। त्यानंतर आता आज नंदीश्वर महाराज सनकादिकांना यतीनाथ आणि त्याचप्रमाणे हंस अवतार भगवान शंकराने का घेतला त्याची सुंदर अशा प्रकारची कथा या ठिकाणी सांगत आहे। अर्बुदाचल नावाच्या एका पर्वतावर एक भिल्ल राहत होता। भिल्ल म्हणजे पारधी, जंगलामध्ये राहणारा, जंगलामध्ये छोटंसं आपलं झोपडं म्हणा, घर म्हणा तयार करून जंगलामध्ये राहणारे असे माणसं आणि जंगलामध्ये शिकार वगैरे करून उदरनिर्वाह करणारे असा भिल्लाचा एक माणूस होता। आहुक त्याचं नाव होतं आणि त्याच्या पत्नीला सर्व लोक आहुका अशा नावाने हाक मारत होते आणि हे दोघंही मोठे शिवभक्त होते असं वर्णन आहे। भगवान शंकराची उपासना करणारे होते, दररोज महादेवाची पूजा करणार, त्यांना जसं जमल त्याप्रमाणे भगवान शंकराची ती आराधना करायची आणि नंतर आपल्या कामाला जायचं असा त्यांचा दररोजचा नेम होता। एक दिवस तो पारधी शिकार करण्याकरता म्हणून भगवान शंकराची पूजा वगैरे करून अरण्यामध्ये गेला आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, यायला थोडासा उशीर झाला आहे आणि अशा वेळी त्यांच्या घरी एक कोणीतरी संन्यासी आला, साधू आला, यती। आणि त्या साधूने त्यांच्या त्या जंगलामधल्या असलेल्या झोपडीमध्ये ज्यावेळेस पदार्पण केलं त्यावेळेस त्या पत्नीने, भिल्लाच्या पत्नीने त्याचं मोठं स्वागत केलं, त्याला बसायला वगैरे जागा दिली आणि एवढ्यात तो भिल्लही जंगलामधून परत आला। त्यावेळेस हा साधू म्हणायला लागला की बाबा, आजची रात्र मला तुमच्या घरामध्ये झोपण्याची मला परवानगी द्या, कारण मी रात्र झालेली आहे, जंगल आहे आणि हिंस्र स्वापदाची भीती आहे। वाघ सिंह या जंगलामध्ये राहतात आणि म्हणून रात्रीच्या वेळी मी कुठं जाऊ शकणार नाही, तर तुमच्या आश्रयाला मला आजच्या दिवस एक रात्रभर राहू द्या। त्यावेळेस त्या भिल्लाने सांगितलं, बाबा आमचं घर एवढं छोटं आहे की आम्ही दोघंच जण नवरा बायको जेमतेम त्या घरामध्ये राहू शकतो, झोपू शकतो, तिसऱ्या माणसाला मध्ये झोपायला जागा नाही। जंगलातलं आता भिल्लाचं घर आहे, ते काटक्या कुटक्या जमा करून केलेलं, ते काही असं मजबूत आहे अशातला प्रकार नाही आणि कायमस्वरूपी ते घर त्यांनी बांधलेलं आहे अशातलाही प्रकार नाही, कारण भिल्ल कधी इथं राहतात तर कधी अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात, असं भटकणारी ती जात आहे। तर त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही दोघंच राहू शकतो म्हणले, तिसऱ्याला मध्ये जागा नाही। त्यावेळेस ती भिल्लाची पत्नी म्हणायला लागली, आहुका, की हे पहा म्हणली, तुम्ही आणि हा संन्यासी महात्मा दोघंजणं घरामध्ये झोपा आणि मी घराच्या बाहेर थांबतो। आजची एक रात्र जागरण करावं लागेल, झोप घ्यायला जमणार नाही आणि हातामध्ये काहीतरी शस्त्रास्त्र घेऊन मी बाहेर थांबते म्हणले, मी जागरण करते आणि तुम्ही दोघंजणं घरामध्ये झोपा। त्यावेळेस त्या भिल्लाच्या मनामध्ये आलं की पत्नीनं बाहेर घराच्या थांबावं, रात्रभर तिनं जागरण करावं, तिनं हातामध्ये शस्त्र घेऊन संरक्षण करावं आणि आपण घरामध्ये या साधूबरोबर, या संन्याशाबरोबर झोपावं, हे काही बरोबर नाही।
कारण पुरुषाने संरक्षण करायचं असतंय, स्त्रीनं थोडं संरक्षण करायचं. ते म्हणलं ठीक आहे, तुझी जर इच्छाच असेल या साधूला जर आपल्या घरी ठेवून घ्यायची, आजच्या दिवस त्याचा मुक्काम आपल्या घरी करण्याची, तर मी बाहेर थांबतो. म्हणला तू आणि हा साधू दोघंजण आपल्या झोपडीमध्ये झोपा, मी बाहेर संरक्षण करतो. सिंह वाघ जर काही आले तर माझंही संरक्षण करतो आणि तुमचंही संरक्षण करतो. आता आलेल्या अतिथीबद्दल एवढा आदर सत्कार त्या भिल्लाच्या मनामध्ये की हा आलेला अतिथी म्हणजे प्रत्यक्ष आमच्याकरता भगवान शंकरच आहे अशी त्यांची भावना. आणि त्या भावनेपोटी आपल्या पत्नी आणि त्या यतीला, त्या साधूला, संन्याशाला त्याने झोपडीमध्ये झोपायची परवानगी दिली आणि आपण हातामध्ये शस्त्र घेऊन बाहेर जागरण करायला लागला. आणि गंमत अशी झाली, भगवान शंकराची लीला की त्या भिल्लावर एका वाघाने हल्ला केला आणि त्या वाघाने त्या भिल्लाला मारून टाकलं. मारल्याच्या नंतर भिल्लाला ओढीत घेऊन गेला तो वाघ. आणि सकाळ झाल्याच्या नंतर यांना पत्ता लागला की तो भिल्ल मरण पावलेला आहे, वाघानं त्याला खाऊन टाकलं. तर अशी ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर त्या पत्नीला असं वाटलं की आता आपण तरी जिवंत राहून काय करायचं. तिनंही जंगलातले लाकडं काटकं कुटकं जमा केले, चिता पेटवली आणि त्या चितेवरती स्वतः जाऊन बसली. अग्नी पेटवलेला आहे आणि त्या चितेवरती जाऊन बसलेली आहे. एवढ्यात त्या यतीच्या स्वरूपामधून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले, ज्यांना 4 हात आहेत, माथ्यावर चंद्र शोभा देत आहे, गळ्यामध्ये सर्पाचे वेढे आहेत, हार ज्यांनी घातलेला आहे गळ्यामध्ये सापाचा, व्याघ्रचर्म धारण केलेला आहे. अशा प्रकारचा प्रत्यक्ष भगवान शंकराचा त्या ठिकाणी प्रागट्य झाल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणायला लागले की हे भिल्ल दाम्पत्य, तुमची अतिथी सत्कार करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ही वर्णन करण्यासारखी, वाखाणण्यासारखी आहे. तुम्ही दोघंही नवरा बायको धन्यतेला पात्र आहात, तुम्ही दोघंही जण धन्य आहात. आणि मी भगवान शंकर तुमची परीक्षा घेण्याकरताच या ठिकाणी आलो होतो आणि एका अतिथीचा सत्कार करण्याकरता तुम्ही दोघांनीही आपले प्राण या ठिकाणी अर्पण केलेले आहेत आणि तूही आपला प्राण अर्पण करायला तयार आहेस, तर मी तुम्हाला वरदान द्यायला तयार आहे, काय इच्छा असेल ते मागा. त्यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं की आमचा हा धर्मपालन करण्याचा स्वभावच अशा प्रकारचा आहे आणि अशाच प्रकारची धर्मपालनाची प्रवृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये कायमची राहावी आणि पुन्हा मला पुढच्या जन्मातही तोच पती प्राप्त व्हावा, त्याच्याशिवाय दुसरा पती मला प्राप्त होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तिनं असं वरदान मागितलं आणि भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून भगवान शंकर अंतर्धान झाले. आणि मग पुढच्या जन्मामध्ये तोच जो भिल्ल आहे तो निषद देशाचा राजा, नळ राजा झाला. जी आपण प्रसिद्ध कथा ऐकतो ना, नळ दमयंती, तो नळ राजा झाला. आणि त्याची जी पत्नी होती ते विदर्भ देशाच्या राजाची मुलगी दमयंती झाली. आणि या दोघांची सोयरी जमवण्याकरता एक हंसमध्ये होता आणि तो हंस फारच हुशार होता. महाभारतामध्ये याचं फार सुंदर वर्णन आहे, खूप विस्तारानं या नळ दमयंतीची कथा सांगितलेली आहे. पांडव प्रतापातही आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. दमयंती ही अतिशय सुंदर आहे, नळ राजासुद्धा तशाच प्रकारचा सुंदर आहे. आणि त्या हंसाने दोघांच्या मध्ये पडून त्या दमयंतीला सांगितलं की तुला योग्य जर कोणी वर असेल तर तो नळ नावाचा राजा आहे, निषद देशाचा राजा आहे. आणि इकडे येऊन या नळाला सांगितलं की तुझ्याकरता योग्य पत्नी जर कोणती असेल तर ती दमयंती आहे. आणि मग दमयंतीकडे जाऊन नळाचं वर्णन करणे, नळाकडे येऊन दमयंतीचं वर्णन करणे, दोघांच्या एकमेकाच्या सौंदर्याचं वर्णन करणे, गुणाचं वर्णन करणे. आणि ह्या सगळ्या गोष्टी
अगोदरच ऐकल्यामुळे ह्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम निर्माण झालं. पाहिलं दोघांनी एकमेकाला कधीच नाही, पण नुसतं ऐकल्यामुळंच त्या दोघांना एकमेकाबद्दलची काय निर्माण झाली, आवड निर्माण झाली. आणि दमयंतीला वाटू लागलं की पती मिळावा तर नळच मिळावा, आणि या नळालाही वाटायला लागलं की पत्नी मिळावी तर दमयंती मिळावी. आणि मग त्या दोघांची सोयरीकही त्या हंसाने लावून टाकली. आणि गंमत अशी झाली की स्वर्गातल्या इंद्रादिक देवांनाही वाटायला लागलं ही दमयंती आपल्याला मिळावी. आणि त्या दमयंतीसाठी म्हणून स्वर्गातले इंद्रादिक देव सर्वच्या सर्व त्या दमयंतीच्या स्वयंवरामध्ये आले. आणि त्या दमयंतीने बरोबर नळालाच मी वरणार आहे असा मनामध्ये निश्चय केला. इकडं इंद्रदेवही नळाचं रूप धारण करून बसला, सूर्य भगवान नळाचं रूप धारण करून बसले, आणि कली नावाचा एक देव सोबत आला होता. कलियुग ज्याला म्हणतात ना आपण, कलिकाळ, तोही नळाचंच रूप धारण करून बसला होता. आणि त्यांच्या बाजूला खरा नळही बसलेला होता. दमयंतीला वाटायला लागलं की या चौघापैकी खरा नळ कोणता असेल. तिला काही कळायला तयार नाही. आणि त्याही ठिकाणी त्या हंसाने त्या दमयंतीची मदत केली आणि तिला संकेत प्राप्त करून दिला की हा नळ अशा अशा स्वरूपाचा आहे, अशा अशा खुणेचा आहे. देव जे असतात ना, देवाच्या काही खुणा सांगितल्या त्या दमयंतीला त्या हंसाने. काय खुणा सांगितल्या म्हणले, देवाची सावली कधी पडत नाही. आपली सावली पडते हे काय, पण देवाची काय पडत नाही, सावली पडत नाही. कारण देव हे स्वतः प्रकाशमान असतात, आणि प्रकाशमानच स्वतः असल्यामुळे त्याची सावली कशी काय पडत. प्रकाशाची सावली पडत असते का कुठं. दुसरी खूण सांगितली, देवाच्या पापण्या कधी मिटत नाहीत. आपण पापण्याची उघडझाप करतो आहे की नाही. जास्त वेळ आपण पापण्या उघड्या ठेवून राहू शकत नाही. थोड्या वेळानं आपल्याला पापणी बंद करावंच लागते. कितीही आपण मनामध्ये ठरवा की मी पापणी बंद करणारच नाही, जमते का बघा, जमत नाही, ते करावंच लागतं. पण देवाच्या अंगामध्ये अशा प्रकारचा गुण आहे, वैशिष्ट्य आहे. त्या शरीराची योजना अशी आहे की त्यांना पापणी बंद करायची गरज नाही. अशा काही देवाच्या खुणा सांगितल्या त्या दमयंतीला. जर कधी आपल्याला कोणता देव भेटला तर ध्यानात ठेवा, आपल्याला काला भेटायला येते. आणि दमयंतीने अशा प्रकारचे त्या खुणा ध्यानात ठेवून पाहिलं की पापण्या कोणाच्या बंद व्हायल्यात, सावली कोणाची पडत आहे, हे सगळं पाहिलं बारकाईनं. आणि बरोबर नळच तिनं ओळखीला की म्हणजे ह्याच्याच पापण्या बंद व्हायल्यात, हेच खरा नळ आहे. ज्याच्या पापण्या बंद होत नाहीत ते देव आहेत, ज्याची सावली पडत नाही तो देव आहे, याची सावली पडायला लागलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे अजून एक खूण सांगितली की देवाचे पाय जमिनीवर टेकत नाहीत म्हणून, ते आधांतरी जमिनीच्या वरच असे उभे राहतात, आणि तुमचे आमचे पाय जमिनीवर टेकतात. अशा काही खुणा सांगितल्या. आणि त्याच्यावरून त्या दमयंतीने नळाला ओळखिलं आणि नळाच्याच गळ्यामध्ये स्वयंवराची माळ घातली आणि नळाबरोबर त्या दमयंतीचा विवाह झाला. तर अशा प्रकारे पुढे बरीचशी लांबलचक कथा त्या नळ दमयंतीची आहे. तर या दोघांचा विवाह लावून देण्याचं काम ज्या हंसाने केलं, तो हंस कोण झाला होता तर भगवान शंकरच हंस झाले होते. कारण मागल्या जन्मामध्ये त्यांनी भिल्लाच्या जन्मामध्ये फार मोठी आराधना केली होती, फार मोठी भक्ती महादेवाची केली होती, आणि म्हणून या जन्मामध्ये त्यांना त्या दोघांचं पुन्हा एकदा विवाह लावून देण्याकरता भगवान शंकर हंस रूपाने त्या ठिकाणी अवतार घेऊन आले. अशा प्रकारे यती अवतार आणि हंस अवतार असे दोन अवतार या ठिकाणी वर्णन करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर पुढे नंदीश्वर महाराज म्हणतात, हे सनतकुमारजी, तुम्हाला आता अजून एका उत्तम अशा प्रकारच्या अवताराचं मी वर्णन करून सांगणार आहे. अतिशय गोड कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अवताराची.
आणि त्या अवताराचं नाव आहे कृष्णदर्शन. पहिले फार पूर्वीच्या काळी एक घटना अशी घडली की श्राद्धदेव नावाचे एक मनु होते. त्या श्राद्धदेव मनुला इक्ष्वाकू आणि इतर बरेचसे असे मुलं झाले. पहिल्या मुलाचं नाव इक्ष्वाकू आणि त्यांच्या 9व्या मुलाचं नाव आहे नभग. पहिल्या मुलाचं नाव काय? इक्ष्वाकू. आणि 9व्या मुलाचं नाव नभग आहे. त्या नभगापासून पुढे नाभाग नावाचा राजा झाला. नभगाच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? नाभाग ठेवलं. नाभागाच्या पोटी अंबरीश राजा जन्माला आले आणि त्या अंबरीश राजालाच एकादशीचं व्रत त्याने धारण केलं आणि भगवान विष्णूची आराधना त्याने केली. आणि द्वादशीच्या दिवशी दुर्वास ऋषीला त्यानं जेवायचं निमंत्रण सांगितलं आणि दुर्वास ऋषी यायला थोडासा त्यांनी वेळ लावला आणि इकडे द्वादशीचा मुहूर्त निघून चालला. आता द्वादशी आपली कवा सुटती? जेव्हा वरण भात तयार होईल तेव्हा. आपल्या द्वादशीला काही नियम नाही आहे की नाही. त्या द्वादशीवाल्यानं जेव्हा स्वयंपाक तयार आहे म्हणून सांगितलं त्यावेळेस आपली द्वादशी सुटते. पण त्याचा एक नियम असतो. एकादशीचं ते तिथी पूर्ण झालेली आहे आणि ज्या वेळी द्वादशी सुरुवात झालेली आहे अशा त्या संधी कालामध्ये द्वादशी एकादशी सोडावी. द्वादशीला अन्नग्रहण करावं आणि दिवसातून एकच वेळेस पोटभर जेवण करावं आणि पुन्हा दिवसभर द्वादशीच्या दिवशी काहीही खाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे. आता तसे सगळेच्या सगळे नियम काही आपल्याला सगळ्यांना पालन करणं होत नाही. तसं तर दशमीच्या दिवशी एक टाईम जेवण करावं संध्याकाळी रात्रीच्याला आणि एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास असावा. पण गंमत अशी आहे की आपण दशमीच्याही दिवशी पोटभर हाणतो ताणून उद्या एकादशी आता म्हणू आणि एकादशीच्याही दिवशी काय हायगाई राहते काय? 2 किलो साबुदाण्याची खिचडी एकटाच खाऊन टाकतो. 2 किलो साबुदाणा, 1/4 किलो शेंगदाणे, 1 डझनभर केळं, अर्धा किलो रताळं एकट्याला लागतं एकादशीला. आणि द्वादशीच्या दिवशी पुन्हा कालची एकादश झाली म्हणू बाबा 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 पुन्हा माणसं जोर देऊन खातात. ते असं होते पाठीमागून दशमी आणि पुढून द्वादशी हे दोन्ही मधल्या एकादशीला दाबूनच टाकतात महाराज. चिपटीच करून टाकतात. एकादशी ठेवीच नाही आणि एकादशीच्या दिवशी पोटभर खातात. एकादशीचा सण म्हणजे आमचे गुरुवर्य उमरजकर माऊली म्हणायचे की दिवाळीचा सण साजरा केल्यासारखा लोक साजरा करतात. आता आपल्याकडं तरी काही सगळे पदार्थ मिळणार पण शहरी भागामध्ये जर आपण बघितलं तर एकादशीच्या दिवशी पापड्या खायला मिळतात. पापड्या आता आपल्याकडे मिळायला लागल्यात. एकादशीच्या दिवशी पापड्या खायला मिळतात. एकादशीच्या दिवशी ते राजगिऱ्याची भाकर खायला मिळते. पुरणाची पोळी एकादशीच्या दिवशी मी खाल्लेली आहे. म्हणजे ते पुरण ते काय करतात ते शेंगदाण्याचं बिंगदाण्याचं असं काहीतरी करतात. ते शेंगदाण्याच्या आणि त्या राजगिऱ्याच्या पिठाच्या रोट्या तयार करतात. कोंदीच्या रोट्या केल्यासारखं काय काय करतात. तर असं थोडक्यात मला काय सांगायचं आहे की अशा प्रकारे ते अंबरीश राजाने फक्त 11च एकादशी केल्या होत्या म्हणून आणि 11च एकादशी केल्या पण कशा केल्या? अशा काटेकोर नियमाने केल्या. आणि 11वी एकादश आता शेवटची एकादश आहे आपली. याच्यानंतर आपल्याला एकादश धरायची नाही. आणि ही 11व्या एकादशीला योगायोगाने ते दुर्वास ऋषी आले आणि त्यांना जेवायचं निमंत्रण सांगितलं आणि त्या द्वादशीला सोडायला थोडासा उशीर व्हायला लागला. आता काय करावं? म्हणजे 10 एकादशी आपण अशा काटेकोर नियमानं केल्या आणि 11वी एकादश जर अशी नियमानं होत नसेल, नियमभंग होत असेल तर मग 10 एकादशी केलेलं गेलं की.
आणि म्हणून त्या राजानं काय केलं, तुळशीला पाणी घातलं, तुळशीची पूजा केली आणि तुळशीला कुंकू लावलं ना आपल्याही कपाळाला लावलं, तुळशीला अक्षता टाकल्या आणि त्याच अक्षता आपल्याही कपाळाला लावून घेतल्या आणि तुळशीचं एक पान तोडलं आणि तोंडात घातलं. एक पान तुळशीचं खाल्लं म्हणजे एकादशी सुटली, आता बाटली. एकादशीच्या दिवशी तुळस खायची नाही, तुळशीचं पान खायचं नाही. नाही तर दररोज तुळशीचे पानं खा, काही अडचण नाही. तुळशीचे पानं रोज जेवण झाल्यावर खा, अंशापोटी खा. कमीत कमी उगं 2-3 पानं दररोज तुळशीचे खायला हरकत नाही. त्या माणसाचं शरीर निरोगी राहते असं कारण आहे त्याच्या पाठीमागे. फक्त एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान खायचं नाही, जर खाल्लं तर एकादश बाटल्या जाते. आणि एक तुळशीचं पान त्या अंबरीश राजाने खाल्लं, एकादश सोडली, एकादशीचं व्रत पूर्ण केलं आणि एवढ्यात ते दुर्वास ऋषी आले आणि म्हणले, राजा मी येण्याच्या अगोदर तू द्वादशी सोडलास, मला निमंत्रण सांगितलं आहे आणि निमंत्रण सांगून मी जेवण्याच्या अगोदर तू जेवण केलंस. आणि दुर्वास ऋषीने शाप दिला की तुला 10 गर्भवास सहन करावे लागेल, 10 गर्भवास सहन करावे लागेल. त्यावेळेस दुर्वास ऋषी हात जोडून प्रार्थना करायला लागले, महाराज मला क्षमा करा, द्वादशीची वेळ संपून जात होती म्हणून मी ते तुळशीचं एक पानच तोंडामध्ये घातलं आहे, जेवण अजून केलेलं नाही, तुमची वाट पाहत बसलेलो आहे मी. आणि ज्यावेळेस त्या दुर्वासाला हे काही सहन व्हायला तयार नाही, कारण फार रागीट ऋषी, क्रोध म्हणजे भगवान शंकराचाच अवतार आहे, ते काल बघितलं आपण. आणि भगवान शंकराच्या तमोगुणापासूनच निर्माण झालेला तो अवतार आहे. आणि मग गंमत अशी झाली, भगवान विष्णूला आपल्या भक्ताचा कळवळा निर्माण झाला, अंबरीश राजाचा. याची चूक नसताना या दुर्वासाने शाप दिला. मग सुदर्शन चक्र भगवान विष्णूने सोडलं, सुदर्शन चक्र लागलं त्या दुर्वासाच्या पाठीमागे. दुर्वास ऋषी प्रत्येक देवाकडे जाऊ लागले, कोणीतरी वाचवा ह्या सुदर्शन चक्रापासून, कोणीतरी वाचवा, पण कोणी सोडवायला तयार नाही. आणि त्यावेळेस मग पुन्हा 1 वर्षाच्या नंतर फिरून फिरून ते दुर्वास ऋषी सगळे म्हणायला लागले, ज्या अंबरीश राजासाठी हे चक्र सोडले ना त्या अंबरीश राजाला शरण जा आणि त्यांनी जर तुम्हाला माफ केलं तरच हे सुदर्शन चक्र तुम्हाला माफ करील, नाहीतर करणार नाही. पुन्हा ते दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले, दुर्वास ऋषीची माफी मागितली, अंबरीश राजाची माफी मागितली. आणि माफी मागितल्याच्या नंतर अंबरीश राजा हात जोडूनच होता, महाराज मला असं कसं, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही ऋषी आहात, मी एक साधारण राजा आहे, क्षत्रिय माणूस आहे, माझ्यामध्ये काही योग्यता नाही तुमच्यासारखी, तुम्ही कसे माझ्यासमोर हात जोडता, मी तुमच्या पाया पडतो. आणि 1 वर्ष झाले मी तुमची वाट पाहतोय, अजून मी जेवलो नाही. म्हणले हातपाय धुवा, जेवण करायला बसा. अरे म्हणले जेवायचं होईल काहीतरी, पण ते सुदर्शन चक्र बघ ना माझ्या पाठीमागं लागलंय, ते कोणालाच आवरायला तयार नाही, तू त्याला सांग तर ते आवरल, नाही तर आवरत नाही. आणि त्यावेळेस अंबरीश राजाने त्या सुदर्शन चक्राची प्रार्थना केली. म्हणले सुदर्शन महाराज क्षमा करा, म्हणले मला क्षमा करा, माझ्याकडून अपराध घडला. या ऋषींना तुम्ही काही म्हणू नका, यांना तर मी निमंत्रण सांगितलं, माझी चूक झाली, मी अगोदर ते तुळशीचं पान खाऊन द्वादशी सोडली. आणि अशी नम्रता पाहिली महाराज त्या अंबरीश राजाची, काही चूक नसताना सुद्धा एवढा विनम्र तो राजा पाहिला. आणि सुदर्शन चक्र जसं आलं तसं पुन्हा परत गेलं. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे, अशा प्रकारचा हा अंबरीश राजा ज्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे, त्या अंबरीश राजाच्या बापाचं नाव काय आहे, नाभाग. त्या नाभागाच्या बापाचं नाव काय आहे, नभग. तर त्या नभगाची कथा मी तुम्हाला सांगतो, असं नंदिकेश्वर या ठिकाणी सनत कुमारांना म्हणतात. हा नभग नावाचा जो पुत्र होता या श्राद्धदेव मनुचा, तो बालपणीच गुरुकडे गेला होता विद्याध्ययन करण्याकरता. आणि विद्याभ्यास करता करता बरंचसं वय झालं त्याचं, अनेक वर्ष तो तिथं रमला. ते ग्रंथाचा अभ्यास करायचं काही त्याला सोडावंच वाटणार. एक ग्रंथ सरला की दुसरा, दुसरा सरला की तिसरा.
असे सर्व ग्रंथ त्याने अभ्यास केले आणि नंतर परत गुरुची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी परत आला. त्यावेळेस त्याचे सगळेच्या सगळे भाऊ म्हणायला लागले की बाबा, आम्ही सगळ्या भावांनी बापाची जी संपत्ती होती ती वाटून घेतली एकमेकामध्ये. ते म्हणले, बाबा मग माझा हिस्सा मला द्या. तुम्ही जर सगळी संपत्ती वाटून घेतली तर माझा हिस्सा काढला असेल की. ते म्हणले, बाबा तुझी काही आम्ही आठवणच केलं नाही, म्हणजे तुझं कोणाला ध्यानच आलं नाही, आणि तुझ्या संपत्ती सगळं आम्ही सगळं वाटून घेतलं आहे म्हणले. आता वाटायला काही शिल्लक राहिलं नाही म्हणले, ते आमचं झालं म्हणले आता ते सगळं. मग म्हणले माझा हिस्सा कुठे गेला? तर म्हणले आता तुला हिस्साच पाहिजे असेल तर एक आहे बुवा म्हणले आमच्याकडं, म्हातारा बाप आहे म्हणले आमच्याकडं, ते बापच तू तुझ्या हिश्शाला घे. ते म्हणला, वा रे वा, वाटणी. बापानं कमिलेली संपत्ती तुम्ही घ्या, आणि नुसता बाप, ज्या बापाला काही काम होईना, धंदा होईना, म्हातारा झालेला बाप, तो तुम्ही माझ्या हिश्शाला देताय. ठीक आहे, चला जशी तुमची इच्छा. तुमच्या मनात जर द्यायचं नसेल तर काही हरकत नाही, बाप तर बाप. तो नभग कोणाकडे गेला? बापाकडे गेला. आणि बापाला म्हणायला लागला की बाबा, मी असं विद्याध्ययन करायला गेलो, गुरुच्या घरी राहिलो, जास्त दिवस काळ गेला त्या विद्याध्ययन करण्यामध्ये, मला परत यायची आठवण झाली नाही, आणि इकडे तोपर्यंत माझ्या भावांनी वाटणी करून घेतली तुमच्या सर्व संपत्तीची, आणि मी माझी वाटणी मागायला गेलो तर ते मला म्हणायला लागले की बाप तुझ्या हिश्शाला आहे म्हणले, बापाला तू घे, आणि तुम्ही माझ्या हिश्शाला आलेला आहात म्हणले, तर तुमची मी काय सेवा करू सांगा. आता त्या बापाकडून मिळणं तर काही राहिलंच, पण उलट त्या बापाचीच काय सेवा करू असं तो नभग त्या बापाला विचारू लागला. त्यावेळेस बापाला वाईट वाटलं की अरे म्हणले, एवढा तो प्रामाणिक मुलगा, आणि त्या भावांनी तुझा विचारसुद्धा घेतला नाही, ती संपत्ती वाटून घेतली, तुला एक फुटकी कवडीसुद्धा दिली नाही, तरी पण तू त्यांना काही उलटा एक शब्द बोलला नाहीस. मी म्हातारा झालेला बाप, माझ्याने काहीच करणं होत नाही, उलट माझीच सेवा तुला करावी लागेल, अशा बापाला तुझ्या स्वाधीन केलं त्या सगळ्या पोरांनी, तरी पण तू ते आनंदाने स्वीकारलास. म्हणले धन्य आहे. बाळा, मी एक तुझ्या उदरनिर्वाहाचं साधन सांगतो म्हणून म्हातारे माणसं असं जावं बरं का, म्हाताऱ्या माणसाला टाकून देत जाऊ नये. आज याच्यापेक्षा फार उलटी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मायबापाला कोणी सांभाळायला तयार नाही. मायबापानं कमिवलेलं वाटून घ्यालेत, आणि मायबाप कोणाच्या हिश्श्याला म्हणलं तर कोणाच्याच नाही. मायबापानं दोघांना एकट्यानंच राहावं. पारावरला मारुती, नाही तर मग हे आपलं माधवबुवा संस्थान, त्या मायबापाला, नाही तर शेतात आखाड्यावर. अशी परिस्थिती त्या मायबापाची आज आपल्याला बघायला मिळते. ज्यानं रात्रंदिवस कष्ट केले त्या मायबापाला कोणी सांभाळायला तयार नाही. पण आपली भारतीय संस्कृती सांगते महाराज की एवढ्याही बिकट परिस्थितीमध्ये नुसता बाप, रिकामा बाप आपल्या हिश्श्याला आला, तर त्यासुद्धा बापाला नकार दिला नाही महाराज. त्या बापाचीही सेवा करायची तयारी त्या पोरानं दाखवलेली आहे. त्यावेळेस त्या बापाला दया निर्माण झाली, आणि दया अंतःकरणामध्ये निर्माण होऊन त्या बापाने सांगितलं की बाळा, अंगिरस गोत्रामध्ये निर्माण झालेले काही ब्राह्मण सध्या यज्ञ करत आहेत. त्यांना स्वर्गाला जाण्याची इच्छा आहे. पण गंमत अशी आहे की त्या यज्ञाच्या 6व्या दिवशी कोणते मंत्र म्हणून आहुती द्यावी लागते ते मंत्र त्यांना माहिती नाहीत म्हणजे. आणि म्हणून प्रत्येक त्यांच्या यज्ञामध्ये 6व्या दिवसाचं कर्म त्यांचं अर्धवट राहतं, आणि त्यांचं स्वर्गाला जायचं अर्धवट राहून जातं. स्वर्गाला ते जाऊ शकत नाहीत. तर तू सगळा विद्याभ्यास करून आलेला आहेस, तर त्या यज्ञाच्या 6व्या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे, विश्वेदेवाच्या संबंधाने
जे सूक्त वेदामध्ये वर्णन करण्यात आलेले आहेत, 2च मंत्र आहेत, ते 2च. आणि ते 2 मंत्र त्यांना माहिती नाही आणि म्हणून त्यांचा यज्ञ पूर्ण होत नाही. तर तू जाऊन त्यांना ते 6व्या दिवसाचं कर्म सांग, 6व्या दिवसाचे मंत्र सांग. म्हणजे काय होईल, त्यांचा यज्ञ पूर्ण होईल आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर ते स्वर्गाला जातील आणि स्वर्गाला जाता जाता त्या यज्ञामध्ये उरलेले जे धन संपत्ती आहे, यज्ञ करून शिल्लक राहिलेला जो माल आहे, ते सगळ्याच्या सगळा तुला देऊन टाक आणि त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह तुला करता येईल. अशा प्रकारची युक्ती, एक मार्ग त्या नभगाला सांगितलं. मग तो नभग त्या यज्ञामध्ये गेले. यज्ञामध्ये जाऊन 6व्या दिवसाचं जे यज्ञकर्म आहे ते सर्वच्या सर्व त्यांनी पार पाडलं. कुठल्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. ते 2 जे सूक्त सांगितले होते ते अगदी स्पष्ट शब्दामध्ये अगदी जसे म्हणायला पाहिजे तशा प्रमाणे ते म्हणून टाकले आणि तो यज्ञ पूर्ण झाला. आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर स्वर्गाला चालले ते सगळे ब्राह्मण मंडळी. आणि जाता जाता म्हणायला लागले की बाबा या यज्ञामध्ये खूप धन शिल्लक राहिले, खूप संपत्ती शिल्लक राहिलेली आहे, खूप धान्य आलेलं आहे आणि हे सगळंच्या सगळं आम्ही तुला देऊन टाकत आहोत दक्षिणेच्या रूपामध्ये. हे घेऊन तू घरला जा. त्याला वाटलं बापानं सांगितलेलं खरं झालं आणि ते सर्व धनसंपत्ती असं ते गोळा करायला लागले त्या यज्ञामध्ये. वेगळे वेगळे कोणी ते गटोडीच बांधायला लागले, कोणी काही असं गोळा करायला लागले. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी कृष्णदर्शन नावाचा एक कोणीतरी, एक योगी म्हणा, सत्पुरुष म्हणा, त्या ठिकाणी आला. आणि त्या कृष्णदर्शन त्याचं नाव पडण्याचं कारण की बाकीचं सगळं अंग पांढरं शुभ्र गोरं आहे, पण त्याचे डोळे मात्र काळे आहेत. आणि डोळे काळे असल्यामुळेच त्याचं कृष्णदर्शन असं नाव ठेवण्यात आलं. आणि बाकी सगळं ते महादेवासारखं रूप त्याचं दिसायला लागलेलं आहे. आणि त्यावेळेस त्या कृष्णदर्शन नावाच्या त्या योग्याने या नभगाला सांगितलं की बाबा म्हणले, ही संपत्ती तू काय म्हणून गोळा करत आहेस? हे सर्व धन तुला नेता येणार नाही, कारण हे सगळं धन माझं आहे. ते म्हणले कशावरून तुमचं? त्या ब्राह्मणांनी जाता जाता हे मला दान दिलं आहे, मला घेऊन जा म्हणून सांगितलं आहे आणि म्हणून मी हे घेऊन जातो आहे. मी काय बळजबरी कोणाचं उचलून नेत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे बघ म्हणले, तुला माहिती नाही, तू आपल्या बापाकडे जा आणि बापाला विचार की यज्ञामध्ये शिल्लक राहिलेलं धन, शिल्लक राहिलेली संपत्ती ते कोणाची असते, असं विचार बापाला जा. त्यांनी जर म्हणलं की माझी असते, म्हणजे या कृष्णदर्शन नावाच्या त्या योग्याची असते, महादेवाची असते, असं जर त्यांनी सांगितलं तर मग मला द्यायला काय हरकत आहे. आणि जर त्यांनी सांगितलं की बाबा महादेवाची नाही, हे तुझीच आहे, तर तू घेऊन जा. मग तो नभग आपल्या बापाकडे आला आणि बापाला येऊन विचारलं त्यानं, श्राद्धदेवाकडे येऊन विचारलं त्याने की बाबा म्हणजे असा असा प्रसंग निर्माण झालेला आहे की ते केवळ ते भगवान शंकर येऊन उभे राहिलेले आहेत. कृष्णदर्शन अशा प्रकारचं त्यांचं रूप पाहायला मिळतं आहे आणि ते म्हणतात की हे यज्ञात उरलेली सर्व सामुग्री माझी आहे आणि तू ह्याला घेऊन जाऊ शकत नाहीस. आता काय करायचं म्हणजे सांगा. त्यावेळेस त्या श्राद्धदेवांनी सांगितलं, म्हणजे बाबा ते जर भगवान शंकर असतील आणि भगवान शंकरच आहेत अशी माझी खात्री आहे, आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस दक्ष प्रजापतीचा यज्ञ नष्ट केला होता, सतीचं दहन करण्यात आलं होतं आणि मग महादेवातून त्या दक्षामध्ये भांडणं लागले, युद्ध लागलं. त्या युद्धाचं बाकीच्या सर्व देवांनी मिळून दोघांचं ते भांडण मिटवलं, सासरे जावयाचं. आणि मग भांडण मिटवल्याच्या नंतर त्या दक्ष प्रजापतीने सांगितलं की बुवा यज्ञामध्ये सगळ्या देवांच्या बरोबर महादेवाला जरी हिस्सा मिळत नसला
तरी पण यज्ञाची उरलेली सर्व सामुग्री इथून पुढे महादेवाला मिळत राहील. यज्ञामध्ये शिल्लक राहिलेली जी संपत्ती आहे ती कोणाची? ती महादेवाची. जी आहुती टाकलेली आहे ती ते देवांना प्राप्त झाली, पण महादेवाच्या नावाने कोणी आहुती टाकणार नाही. पण त्या यज्ञात शिल्लक राहिलेली जी संपत्ती आहे ती मात्र कोणाला द्यायची? महादेवाला द्यायची. असं दक्षाने पूर्वीच्या काळामध्ये नियम घालून दिला आहे. आणि त्या नियमाप्रमाणे तो जर योगी पुरुष महादेव असतील तर ही संपत्ती त्या महादेवाचीच आहे, तू त्याला हात लावायचा नाही. उलट असं म्हण की महादेवा, एवढीच संपत्ती काय, सगळं ब्रह्मांडच तुमचं आहे, आणि म्हणून काही हरकत नाही, माझ्या बापाने असा निर्वाळा न्याय दिलेला आहे आणि ही संपत्ती तुम्ही घेऊन जा. महादेवाच्या स्वाधीन ती संपत्ती कर आणि घरला परत, असं बापाने सांगितलं. केवढे इमानदार लोक होते. नाहीतर आपल्यासारखे म्हणजे असं तर कसा काय देत नाही, घेवर काठी तिथली. ते यज्ञ मी पूर्ण केला, माझ्या पोरानं पूर्ण केला, आणि तू ते संपत्ती देईन असा मला कोण कुठला असतो, असं भांडण आपण केलं असतं. पण प्रामाणिक लोक होते महाराज. या भारत देशामध्ये प्रामाणिक इमानदार लोक होते. लांडी लबाडी करावी, खोटं नाटं वागावं, काहीतरी लांडी लबाडी करून दुसऱ्याची संपत्ती मिळवावी, अशा प्रकारचा उद्देश भारतातल्या लोकांचा कदापि नव्हता. पण इथल्या लोकांना बेईमानी करायला शिकविलं ते बाहेरच्या आलेल्या लोकांनी शिकवलं. अनेक लोक ह्या इथल्या लोकांचा प्रामाणिकपणा बघून, सरळपणा बघून बाहेरून येऊन त्यांनी आक्रमणं केले, आणि आक्रमण करून आमच्या भोळ्या स्वभावाचा फायदा त्या लोकांनी घेतला. इंग्रजांनी घेतला, त्या यवनांनी घेतला, सगळ्या लोकांनी घेतला. असो तर थोडक्यात अशा प्रकारे भगवान शंकराच्या जवळ गेले ते नभग, आणि शंकराला म्हणायला लागले की भगवान, ही माझी संपत्ती, ही एवढीच संपत्ती नाही तर बाकीचं सगळं जगातली संपत्ती तुमची आहे, पण तुमच्या खऱ्या रूपाला मी न ओळखल्यामुळेच माझ्याकडून अपराध झालेला आहे, आणि त्याबद्दल आपण मला क्षमा करा आणि ही संपत्ती तुम्ही घेऊन टाका. असं म्हणून हात जोडून त्या नभगाने भगवान शंकराला काय केला? नमस्कार केला. त्यावेळेस भगवान शंकरही प्रसन्न झाले, आनंदित झाले, आणि म्हणायला लागले की बाबा रे, तुझ्या बापाने खरा न्याय दिलेला आहे, लबाडी केली नाही, आणि तू सुद्धा बापाने जसा न्याय दिला आहे त्याचप्रमाणे खरेपणाने वागलास, आणि म्हणून मला तरी काय करायचे म्हणले, या संपत्तीला हे घेऊन जाय, हे सगळं तुझंच. आणि अशा प्रकारे भगवान शंकरांनी कृष्ण दर्शन नावाचा अवतार या ठिकाणी धारण केलेला आहे, असं वर्णन नंदिकेश्वरांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर नंदिकेश्वरांनी अवधूतेश्वर नावाच्या एका अवताराचं वर्णन केलं आहे. थोडक्यात त्याची कथा अशी आहे की एकदा इंद्रादी देव आपल्या गुरु बृहस्पतीला घेऊन भगवान शंकराच्या दर्शनाला चालले असताना कैलासाच्या अलीकडंच कोणीतरी एक नागवा साधू उभा असलेला दिसला, अवधूत वेशामध्ये, दिगंबर वेशामध्ये, अंगावर कुठल्याही प्रकारचा कपडा नाही, काहीच ते नागपाश नाही, त्रिशूळ नाही, असा उघडा बंब उभा टाकलेला असा पाहिला ते. आणि ते इंद्रदेव म्हणायला लागला, बाबा तू कोण आहेस, आम्हाला महादेवाचं दर्शन करायला जायचं, तू कोण हा उभा टाकलेला, सर्ग बाजूला. त्यावेळेस म्हणजे तू कोण आहेस, महादेवाने विचारलं तू कोण आहेस. ते म्हणले मी स्वर्गाचा इंद्रदेव आहे, ऐरावत हत्तीवर बसून आलो आहे, माहीत नाही का म्हणले माझी शक्ती काय आहे ती. आणि त्यावेळेस मग भगवान शंकरांनी त्याच्यावर थोड्याशा वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली, आणि इंद्रदेवाकडे पाहून क्रोधपूर्ण व्हायला लागले भगवान शंकर, आणि तिसऱ्या डोळ्यातला अग्नी त्यांनी, तिसऱ्या डोळ्यातून अग्नी काढून आपल्या हातामध्ये घेतला तो अग्नी, आणि तो अग्नी असा त्या इंद्रदेवावर टाकणार. एवढ्यात ते देवांचे गुरु बृहस्पती समोर झाले, त्यांनी साष्टांग दंडवत केलं आणि क्षमा मागायला लागले की म्हणले शंकरा महादेवा, हे अज्ञानी आहे म्हणले, ह्याला काही कळत नाही म्हणले,
हे तुम्हाला ओळखीलं नाही म्हणले याने, आणि म्हणून याच्याकडून अशा प्रकारचा अपराध झाला आहे, क्षमा करा म्हणले, माफ करा, तो अग्नी याच्या अंगावर टाकू नका. आणि लगेच इंद्रदेवाला सांगितलं, अरे इंद्रदेवा म्हणले असा मूर्खपणा करू नको, साष्टांग दंडवत कर म्हणले महादेवाच्या समोर. हेच महादेव आहेत, हेच भगवान शंकर आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी आपण आलोत ना ते हेच आहे. आणि मग इंद्रदेवाची थोडंसं ते गर्व जे होता इंद्रपणाचा तो कमी झाला, उतरला, आणि त्यानेही साष्टांग दंडवत केला, महादेवाला नमस्कार केला. त्यावेळेस महादेव म्हणायला लागले की हे हातात घेतलेला अग्नी मी कुठं टाकू, हे अग्नीचं काय करायचं. त्यावेळेस बृहस्पतीने सांगितलं की म्हणले भगवान शंकर, हा अग्नी इथं जवळ समुद्र आहे म्हणले, आणि त्या समुद्रामध्ये तुम्ही टाकून द्या. आणि महादेवाने तो अग्नी समुद्रामध्ये टाकला, आणि तो समुद्रामध्ये पडल्याबरोबर त्या अग्नीपासून समुद्रामध्ये एक बालक निर्माण झाला, एक लेकरू निर्माण झालं. आणि ते जलाशयामध्ये निर्माण झालेलं असल्यामुळे त्याचं नाव जलंधर असं ठेवलं. आणि तोच जलंधर नावाचा दैत्य पुढे चालून फार मोठा राक्षस झाला, आणि महादेवाची तपश्चर्या करून महादेवाकडूनच त्यानं वरदान मिळवले, आणि महादेवाबरोबरच युद्ध करायला लागला. आणि असं वरदान मिळवलं होतं की जोपर्यंत त्याची पत्नी पतिव्रता आहे तोपर्यंत त्याला कोणी मारू शकणार नाही. आणि मग महादेवांनी भगवान विष्णूकडे हे काम सोपवलं. त्याच्या पत्नीचं नाव वृंदा. भगवान विष्णूने त्या जालंधराचंच रूप धारण करून त्या वृंदेच्या घरी जाऊन वृंदेच्या शरीराला स्पर्श केला, आणि त्याबरोबर तिचं पातिव्रत्य नष्ट झालं, आणि इकडे भगवान शंकराच्या हाताने हा जलंधर नावाचा दैत्य मरण पावला. अशा प्रकारची खूप मोठी विस्तृत कथा आहे. तर थोडक्यात अशा प्रकारे भगवान शंकरांनी हा अवधूत अवतार धारण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे भिक्षुवर्य अवताराचं वर्णन या ठिकाणी नंदिकेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि या अवताराच्या नंतर पुन्हा थोडक्यात सुरेश्वर अवताराची कथा सांगितलेली आहे. उपमन्यूची कथा सांगितलेली आहे की उपमन्यूने अगदी बालवयामध्येच तपश्चर्या करून भगवान शंकराकडून दुधाचा समुद्र मागून घेतला. अघविया क्षीरसागराची वाटी करुणी धुर्जेटी काय ठेविली जैसी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तर त्या उपमन्यूची कथा या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे. आणि उपमन्यूची कथा सांगितल्याच्या नंतर एक सुंदर अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी नंदिकेश्वर महाराज सांगतात. सनतकुमारांना असं म्हणतात की महादेवाने अजून एक अवतार धारण केला, किरातेश्वर नावाचा. किरात अवतार धारण केला. आणि तो किरात अवतार धारण करण्याचं कारण असं होतं की कौरव पांडवांचा काळामध्ये हा अवतार झालेला आहे. कौरव पांडव, धर्मराजा आणि दुर्योधन या दोघांनी मिळून द्यूतकर्म खेळले, आणि त्या द्यूतामध्ये धर्मराजा आपलं सर्वस्व हरला, आपली पत्नी हरला, आपलं राज्य हरला, वैभव हरला, आणि शेवटी 12 वर्ष वनवास आणि 13व्या एका वर्षाकरता अज्ञातवास, अशा प्रकारे 13 वर्षाचा वनवास या पांडवांना भोगावा लागला. तर या 13 वर्षाच्या काळामध्ये हा वनवास भोगत असताना एकदा दुर्योधनाने काय केलं, दुर्वास ऋषी आले होते दुर्योधनाच्या गावामध्ये, हस्तिनापुरामध्ये. दुर्वास मुनी आले, 60,000 शिष्य पाठीमागं आहेत, आणि 60,000 शिष्यांना घेऊन त्या गल्ली गल्लीने हिंडायला लागले हस्तिनापूरच्या, आणि म्हणायला लागले कोणी असा बहादर आहे का या गावामध्ये की या दुर्वासाला 4 महिने चातुर्मास आपल्या घरी ठेवून खाऊ घालणारा. कोणी असा बहादूर आहे का, असा कोणी दाता आहे का, असा कोणी उदार आहे काय म्हणजे या गावामध्ये की या दुर्वासाला चातुर्मास आपल्या घरी ठेवून भोजन देणार. आता 4 महिने आणि दुर्वासाची सेवा करायची, आणि तेही पुन्हा दुर्वासानं मागितलेले पदार्थ द्यायचे.
आणि त्या एकट्या दुर्वासाला किती लागत होतं म्हणा, एका टायमाला खायला 60 खंड्या अन्न लागत होतं. बरोबर. खंडी माहीत आहे का तुला? खंडी हां, खंडी माहीत नाही. खंडी कशाला म्हणतात? 20 मन झाले, 20 मनाची खंडी. आता मन कशाला म्हणावं? 16 पायल्याचा मन. आता पायली कशाला म्हणावं? 2 आदल्याची पायली. आदली माहीत आहे की आदली? हां, आता तुमच्या लक्षात येतं. 2 आदल्या झाल्या की त्याला 1 पायली म्हणतात. आणि अशा 16 पायल्या झाल्या की 1 मन म्हणतात. आणि असे 16 मन झाले की त्याची काय झाली? 1 खंडी झाली. आणि असं 60 खंड्या अन्न एकट्या दुर्वासाला लागत होतं. किती खाणार माणूस असेल बघा आता, कसली तब्येत असेल त्याची. हा, तगडाच्या तगडा असा झाडासारखा माणूस महाराज, 60 खंड्या अन्न एका टायमाला खाणारा. आता लोक वरचीवर कमी खाणारे झाले बघा. नाही तर पहिलं असे तगडे माणसं होते खाणारे. आमचे ते हांडे महाराज पंढरपूरचे, हांडे महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं. आमच्यात एक वारकरी होता म्हणले पांडुरंग नावाचा. ते पांडुरंग एका पंक्तीला जाऊन जेवण करून आला. आणि जेवण करून येऊन असं मस्त मंडपामध्ये लोळाले. लोळत असताना एक बाई आली महाराजांच्याकडे आणि महाराजांना म्हणायला लागली, महाराज तुम्हाला मी काल निमंत्रण सांगितलं होतं आणि तुम्ही मला आज 5-6 माणसं घेऊन जेवायला येतो म्हणला होता, चला जेवायला. महाराज म्हणले माझ्या ध्यानात नाही, मी आत्ता जेवण करून आता नेमकं लोळायला लागले बा. नाही महाराज 6 माणसाचा स्वयंपाक केला आहे आणि तुम्ही जर नाही आले तर मग आता ते स्वयंपाक काय करू मी. ती बाई गयावया करायला लागली. त्यावेळेस हांडे महाराज म्हणायला लागले की मला त्याची आठवण झाली म्हणले त्या पांडुरंगाची. आणि मी त्याला हाक मारली, पांडुरंग. पांडुरंग पळतच आला. काय महाराज? जी महाराज. अरे म्हणले काही नाही, जेवायला जातोस काय? ते म्हणले महाराज आता जेवण केलं की मग आपण सगळ्यांनी एका पंक्तीला बसून जेवण केलो आपण. अरे नाही म्हणले, लई बाई काकलूट कराली. काल मला अवतान सांगितलं होतं पण माझ्या लक्षात राहिलं नाही. 5-6 माणसाचं केलंय म्हणाली, जाय जेवण करून. बरं महाराज तुमची जशी आज्ञा, जातो मग. आणि जेवण झाल्यावर 6 माणसाचा स्वयंपाक एकट्यानं खाऊन आलं म्हणून परत. घडलेली घटना, होतं नाही काही नाही. असे खाणारे माणसं होते भारत पहिल्या काळात. आता खाणारी माणसं राहिलीच नाही. तर असे दुर्वास मुनी, कोणाची हिंमत होईना त्यांना आपल्या घराला बोलवायचे. दुर्वासाला पाहिल्याबरोबर लोक दरवाजे बंद करून घेऊ लागले. अरे बाबा म्हणजे ह्याला नका रे, दुसरी 10 महाराज खाऊ घालू आपण, पण हे दुर्वास परवडणार आपल्याला. शेवटी दुर्योधन, शकुनी, कर्ण आणि दुःशासन हे 4 जण एका जागी जमले. आणि 4घांनी विचार केला. शकुनी मामा म्हणायला लागले, दुर्योधना एक सुवर्ण संधी आहे. या दुर्वासाची 2 महिने तू सेवा कर. दुर्वास तुझ्यावर प्रसन्न झाले की याच दुर्वासाला पांडवाकडे पाठवून देऊ आपण. पांडव सध्या अरण्यात आहेत, त्याच्याजवळ खायला काही नाही. आणि दुर्वासाने जर तिथं गेले तर दुर्वास शाप त्यांना देतील, त्यांची जर इच्छा पूर्ण नाही झाली तर, आणि शाप देऊन पांडवायला वनामध्येच भस्म करून टाकतील. आपल्या जन्माची कीडच गेली. अशा प्रकारचा सल्ला मसलत कोण केला? या 4 जणांनी केला. चौकडी म्हणतात त्याला, चौकडी. आणि नुसती चौकडी म्हणतात या 4 जणाला, चांडाळ चौकडी म्हणतात. आताही असे 4 माणसं जर एका ठिकाणी बसून काही कुजबूज करायला लागले तर बाकीचे बघणारे माणसं म्हणतात ते जमले बघा चांडाळ चौकडी. हे तवापासून सुरुवात झाली हे चांडाळ चौकडी. दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी. आणि दुर्योधन लगेच पुढे गेला महाराज, साष्टांग दंडवत घातला त्या दुर्वास मुनीच्या समोर आणि म्हणायला लागले, दुर्वास महाराज तुमच्यासारख्याची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत आहे, फार भाग्य आहे आमचं.
आणि मी तयार आहे महाराज म्हणले तुमची सेवा करण्याकरता, माझं काहीतरी पुण्य उदयाला आलं. आणि असं म्हणून त्या दुर्वास मुनीला घरला नेलं. दुर्वासानं सांगितलं, हे बघ, थोडंसंही जर कमी झालं तर मी शाप देऊन भस्म करेल, माहीत आहे ना तुला. ते म्हणले, जी महाराज, पण महाराज 2 महिने मी तुमची सेवा करू शकतो, 2 महिन्यापेक्षा जास्त मी तुमची हानी मारून घेणार नाही, 2 महिने तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. मग म्हणले उरलेले 2 महिने, आता ते पुढचा विचार पुढे बघू आपण महाराज, पण आता सध्या मी 2 महिन्याचं वचन देतो. ठीक आहे म्हणले, चला करा आजपासून तयारी. आणि त्या दिवसापासूनच महाराज तयारी केली त्या दुर्वासाची. म्हणेल ते खायला दिलं. ऐन टायमाला जेवायला बसल्यावर त्यानं मागायची कोणतीही वस्तू. आणि त्या आचार्य असे नेमून टाकले की सगळे पदार्थ तुम्ही नेहमी तयार ठेवायचे. हे किती वाजता जेवायला मागेल तितक्या वाजता गरम स्वयंपाकाला मिळाला पाहिजे. अर्ध्या रात्री मागल, फाटं मागल, दुपारी मागल, कवा मागल याचा नियम नाही. आणि त्यावेळेस याला जे पाहिजे ते पदार्थ हजर असले पाहिजे. अशी सोय केली 2 महिने. आणि 2 महिने सेवा केल्याच्या नंतर दुर्वास मुनी प्रसन्न झाले आणि म्हणले, दुर्योधना, तुझ्या या सेवेवर मी प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. म्हणजे काही नाही महाराज, तुमच्याकडून काही अपेक्षा नाही महाराज, पण माझी एक इच्छा आहे महाराज. जसं मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली तसे आमचे भाऊ आहेत म्हणले अरण्यामध्ये, बिचारे त्यांना वनवास झालेला, युद्धामध्ये हरले ते, आणि हरल्यामुळे त्यांना वनामध्ये जावं लागलं. त्यांना 2 महिने तर काही तुमची सेवा करता येणार नाही, पण माझी अशी इच्छा आहे की जसा तुमच्या सेवेचा लाभ मला मिळाला तसं निदान एकदा तरी, 1 दिवस तरी त्यांना तुमच्या सेवेचा लाभ मिळावा, एवढीच माझी इच्छा. हे राजकारणी लोक असे राहतात बरं. हात जोडून नम्रतेनं काटा कसा काढायचा आहे, बरोबर त्याला कळते महाराज. अजिबात दुखविणार नाही. लय हुशार लोक राहतात, म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही. राजकारणी लोकांच्या नादी लागायचं नाही. असो, थोडा विषय मला काय सांगायचं आहे की दुर्योधनाने अशा प्रकारे बरोबर, आता दुर्वासही साधूच होते ते, त्यांना मधला हे डावपेच कळाला नाही. आणि ते अर्ध्या रात्री पांडवाच्या त्या अरण्यामध्ये गेले. आणि जाता जाता दुर्योधनानं सांगितलं, महाराज अर्ध्या रात्री जाऊन जेवण मागा, एवढी माझी एक इच्छा पूर्ण करा, बाकी दुसरं काही नाही. पांडवाच्या जवळ एक परात होती, एक थाली होती, सूर्याने त्यांना दिलेली होती. सूर्याची उपासना केली धर्मराजाने, त्याच्याकडून ती थाली मिळालेली होती. सूर्य आहे तोपर्यंत कितीही माणसं जेवा, त्यातलं अन्न कमी होत नव्हतं. पण सूर्य मावळला, ती थाली एकदा धुवून अशी उघडी घालून ठेवली की त्याच्यातून एक शीतभरसुद्धा काही मिळायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मग ते सुरुवात व्हायची. आणि ह्यांनी अर्ध्या रात्री जाऊन जेवायला मागायला सांगितलं. आणि हा दुर्वास मुनी त्या ठिकाणी गेला अरण्यामध्ये पांडवांच्या जवळ. धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा, मी दुर्वास, मला भोजन करायचं आहे, आणि तेही आत्ताच्या आत्ता. तयारी करायला सांगा. धर्मराजाला माहीत होतं रात्रीच्याला आपल्याकडं काही मिळणार, तरी पण ना कसं म्हणावं, घरी आलेला अतिथी आहे आणि तोही एक साधू माणूस आहे, ना कसं म्हणावं. ना हा शब्द नव्हताच मागा. कोणीही मागायला जा, त्याच्यासाठी ना हा शब्द त्या धर्मराजाकडे नव्हता. त्याने सांगितलं, ठीक आहे महाराज, काही हरकत नाही, स्नान वगैरे करून या, स्नान देवपूजा काय तुमचं जे असेल, स्नान संध्या वगैरे ते सगळं करून या, तोपर्यंत तुम्हाला जेवायला तयार असेल. ते सगळेच्या सगळे ऋषी गेले तिकडे गंगेवर स्नान करायला. आणि इकडे धर्मराजाने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, दुर्वास ऋषी आले आणि आत्ताच्या आत्ता त्यांना जेवायला पाहिजे. एकट्याला 60 खंडे अन्न लागते आणि त्याच्याबरोबर 60,000 शिष्य.
आंघोळ पूजा करून येतील तोपर्यंत स्वयंपाक तयार ठेवा. आता काय करावं त्या अरण्यामध्ये त्या एकट्या द्रौपदीनं. आणि एवढं बोलून धर्मराजा निघून गेले. महाराज, द्रौपदीवर केवढं मोठं संकट आहे. आणि खरंच धन्य असतात त्या बाया की जे नवऱ्यानं अशा बिकट परिस्थितीमध्ये जरी सांगितलं तरी पण नवऱ्याला अजिबात एक शब्दसुद्धा न बोलता आलेल्या पाहुण्यांचं सारलं करणाऱ्या, घरात काहीच नसताना धन्य आहेत त्या माऊल्या. नाहीतर आपल्याकडं अशा बाया बघायला मिळतात त्या सोयऱ्याच्या देखतच भोगोने आपटा, भांडे आपटा, धिंगाणा करा. तुम्हाला काही कळतं की नाही, घरी काय आहे की नाही बघता की नाही, घरचा विचार घेता की नाही, का उगाच सांगता कोणालाही जेवायला. गरजा करणाऱ्या बाया बघायला मिळतात. पण द्रौपदी आपल्या त्या नवऱ्याला एक शब्द बोलली नाही. तिच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहायला लागल्या घळघळा की आता काय करू मी, नवऱ्याची आज्ञा आहे, दुर्वास मुनी घरला आलेली आहेत. आणि त्यावेळेस तिला एका माणसाची आठवण झाली, एका व्यक्तीची आठवण झाली. आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे? भगवान कृष्ण परमात्मा, ज्याला आपण भाऊ मानलेला आहे. त्या भगवान कृष्णाची आठवण केली. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. अशा प्रकारे धावा केला, आठवण केली, हाक मारली. आणि काय आश्चर्य महाराज, काय नवल. त्या भगवंताचं, त्या देवाचं आठवण केल्याबरोबर तो भगवान कृष्ण परमात्मा दारात हजरच. करिता आठव आणि धावून या घाली कव. किती वाजले? एवढी सांगू आपण कथा पूर्ण. भगवान कृष्ण परमात्मा समोर हजरच. द्रौपदी म्हणली, काय कृष्ण, हे केवढं मोठं संकट आलंय माझ्यावर. म्हणली, आता तुझ्याशिवाय मला कोणी त्राता नाही, तुझ्याशिवाय मला आता कोणी सांभाळणारा नाही. त्यावेळेस ते म्हणला, द्रौपदी तुझं काय संकट असेल ते नंतर सांग, पण मला भूक लागली. म्हणली, आधी मला खायला दे काहीतरी. ती म्हणली, कमाल झाली आता मला. हां, दुष्काळात ते राहावं पाहिजे. अरे आमच्या घरी दुर्वास मुनी आला जेवायला, त्याला 60 खंडे अन्न लागतं, याच्या परेशानीमध्ये मी आहे आणि तू येऊन जेवायला मागायलास. नाही म्हणले, ते पुढचं काही होईल नंतर, ते नंतर बघू आपण, पण आत्ता सध्या नगदी मला भूक लागलेली आहे आणि या भुकेचं तू काहीतरी कर. काही दे म्हणले, किती दे, थोडंसं दे, हो काही दे, काही जमते म्हणले मला. आता काय करू माय म्हणली, काहीच नाही म्हणली. कृष्णा, एक परात आहे आमच्याकडं, की सूर्य आहे तोपर्यंतच काम करते म्हणले. सूर्य मावळला की त्या परातीमधून एक भाताचा शीतसुद्धा मिळत नाही आणि ती धुवून पुसून ठेवलेली आहे म्हणले. मी उघडं घालून तेव्हा ते भांडं तिथं आहे म्हणले. भगवंताने सांगितलं, द्रौपदी बघ ना म्हणले, काहीतरी असेल त्या भांड्याला चिटकलेलं असेल म्हणले, बघ काहीतरी. एकदा हातात तरी घेते. आणि हातात घेऊन ते भांडं असं पलटून पाहिलं महाराज, तर त्या भांड्याला एक भाजीचं पान चिटकलेलं दिसलं. माय म्हणली, एक पान आहे. माय म्हणली, कसं काही विसरून राहिले की काय नाही. आता काय विसरून राहिलेलं होतं काय, ते याच भावानं ते तयार केलेलं होतं, दुसरं काय. आणि ते पान तिनं हातात घेतलं आणि म्हणली, कृष्णा एवढं पान आहे बा, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि ज्यावेळेस ते एक भाजीचं पान भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या तोंडात टाकलं आणि ते आपल्या थोडंसं चावून पोटामध्ये ढकललं आणि पोटात ढकलून असा हात फिरवला ढेरीवरून आणि म्हणायला लागले की माझ्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आणि ते सगळे अनंत ब्रह्मांड द्रौपदी तुझ्या या एका भाजीच्या पानाने तृप्त झाले आज. असं भगवंताने म्हटल्याबरोबर दुर्वास ऋषीनं डरकन ढेकर दिला की तिकडं आंघोळ करतानाच. आंघोळ करता करताच ते दुर्वासाचे शिष्य म्हणायला लागले, पोट तर गच्च भरलं बा म्हणले, आता काय जेवा म्हणले. आणि तिकडं तो स्वयंपाक तयार झाला असत. आणि इकडे मग भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक ते भांडे वगैरे चढून स्वयंपाक करायला सुरुवात केली. सगळी सामग्री सोबतच आणली होती त्यानं. आता त्याला काय सगळं आणावं लागतंय काय. स्वयंपाक करणं चालू आहे.
स्वयंपाक तयार झाला आहे, पहाटेचे 4 वाजत आलेले आहेत, तरी पण दुर्वास मुनी काही आंघोळ करून आले नाही. त्यावेळेस धर्मराजाने भीमदादाला पाठवलं, म्हणले भीमा जावर, म्हणले किती वेळ झालं ते ऋषीमुनी गेले, अन्न थंड होत चाललंय म्हणले, बोलून आण त्यांना. भीमदादा गेले तर हे सगळे लोळ आलेत असे त्या गंगेच्या कटनं वाळवंटावर टर जेवून पोट भरलेले. महाराज सुपारीचं खांड मवाय जागा नाही, एवढं पोट भरलेलं टच. ढेकूर गेला की तोंडातच भाताचे शीत येऊ लागले, इतवर पोट भरलेलं ते. भीमदादा हातात गदा घेऊनच गेले. ए म्हणले महाराज चला जेवायला, ताट वाढून ठेवले. दुर्वास ऋषी म्हणले बाबा आता काय खरं नाही, आता काय करावं. अहो भीमदादा म्हणले आमचे सगळ्याचे असे पोट टच भरलेत, म्हणले खाण्याची इच्छाच नाही. आणि म्हणले तिथं केलेलं मग ते कसं काय करायचं, त्याला काय करायचं, चला जेवावंच लागतंय ते. अर्ध्या रात्री रात्रभर बेजार केले आम्हाला, चला धर्मराजाचा ऑर्डर आहे. त्यावेळेस दुर्वास मुनी म्हणायला लागले ठीक आहे बाबा, म्हणले काही हरकत नाही, येतो भीमदादा तुम्ही चला पुढे. भीमदादाला असं पुढे काढून दिलं आणि दुर्वास मुनी आपल्या शिष्याला म्हणायला लागले पोरो आता काय करायचं, पोटात तर एक घास मावायला जागा नाही. आणि भीमदादा तर गदा घेऊनच येते म्हणले, आता जर जायना गेलं आपल्याला नक्की ते झोडपून काढल्याशिवाय राहिना म्हणले, आता काय करायचं. शिष्य म्हणले महाराज आता त्या वाटेनं जाऊच नाही म्हणजे आता इथून इकडंच गंगेच्या पलीकडं, आता त्याला दुमार भेटूच नाही म्हणले आपण, चला आपल्याला हिंमत नाही म्हणले आता खायची, एवढं पोट भरले म्हणजे आता कुठे जेवण राहते का. पळून गेले अक्षरशः महाराज, परत आलेच नाही. तर थोडक्यात अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्म्याने हे संकट त्या द्रौपदीवरचं दूर केलं. रानातही जो प्रतिपाळ करण्याकरता धावून जातो असा तो भगवान कृष्ण परमात्मा. आणि त्याच कृष्ण परमात्म्याने पुढे अर्जुनाला सांगितलं, एक दिवस मुक्कामाला राहिले त्या ठिकाणी, आणि सांगितले की अर्जुना आता वनवासाचे फार थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, आणि या कालावधीमध्ये तू इंद्रदेवाला प्रसन्न करून घे, आणि त्याचबरोबर भगवान शंकरालाही प्रसन्न करून घे. इंद्रदेवाकडून त्याची शक्ती तू मागून घे, आणि भगवान शंकराकडून सुद्धा पाशुपत नावाचं अस्त्र आहे महादेवाकडे, ते पाशुपत नावाचं अस्त्र मागून घे. कारण आपल्याला आता पुढे युद्ध करायचं आहे, आणि त्या युद्धामध्ये ते आपल्या कामाला येतील. पाशुपत अस्त्र जर तुला मिळालं तर नक्कीच आपला विजय होणार आहे, आणि तू आता त्या कामाला लाग. अशा प्रकारचा सल्ला भगवान कृष्ण परमात्म्याने. आणि त्याच वेळेस व्यास महाराजही त्या ठिकाणी आले. व्यास महाराजांनी इंद्राचा जप कशा पद्धतीनं करायचा आहे, त्याचप्रमाणे भगवान शंकराचा जप कसा करायचा आहे हे सगळं समजावून सांगितलं, आणि त्यांना तपश्चर्या करण्याकरता म्हणून पाठवून दिलेलं आहे. आता तिथं गेल्याच्या नंतर काय घटना घडतात ते आपण उद्याच्या कथेमध्ये बघू. आज वाटलं होतं पूर्ण होईल ही कथा अर्जुनाची, पण वेळेच्या अभावी मला वाटते आज थोडासा जास्तच वेळ झाला आहे. तर आजची ही कथा याच ठिकाणी आपण पूर्ण करू, आणि राहिलेली कथा आपण उद्याच्याला बघूया. तर एकदा सर्वांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार करायचा. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव.